नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली आणि माझ्या मैत्रिणींनो. ममता आर्ट फॅशन या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. तर आज आपण बघूया, मी यूट्यूब चॅनल सुरू केले तेव्हापासून ज्या मी वस्तू बनवल्या किंवा काही बॅग्स बनवल्या, तर ते सर्व मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहेत मैत्रिणींनो. तर त्याला कारण असे आहे की मी जे डिझायनर एक पर्स बनवली होती बघा, तर ती पर्स माझी सेल झाली आहे. मग मी म्हटलं सर्व बॅग सेल होऊन जातील आणि काही सेल होणारही आहे, तर मग माझं दाखवायचं राहून जाईल. तर त्यामुळे म्हटलं तर आज व्हिडिओ बनवूया. तर बघा ही माझी बॅग आता सेल होणार आहे 1-2 दिवसानंतर. तर त्यामुळे मग म्हटलं असंच करता करता माझ्या एक बॅग सेल होऊन जाईल आणि म्हणून म्हटलं चला आपण व्हिडिओ बनवूया. तर बघा मी आतापर्यंत काय काय बनवले आपले चॅनल सुरू केलं तेव्हापासून, आणि त्याच्या इतरही मी काही बॅग, पोटली बॅग वगैरे बनवले आहे. तर ते सुद्धा मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघू शकता ही आपली बॅग, ही मी याचा व्हिडिओ पण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे. तर तुम्ही यूट्यूबवर बघा, ममता आर्ट फॅशन हे चॅनलचं नाव तुम्ही सर्च करून तुम्ही माझे सर्व व्हिडिओ बघू शकता. तर हे बघा याप्रमाणे आपण समोर कप्पा दिलेला आहे या बॅगला, आणि ही बघा टिकलीवर कापडापासून तयार केलेली आपण बॅग आहे. तर हे बघा आतमध्ये सुद्धा स्पेस आहे बघा, आणि छान असा कप्पा पण आहे. तर किती सुंदर आपली अशी ही बॅग मी बनवलेली आहे बघा. तर ही बॅग तुम्ही लग्न समारंभात किंवा छोट्या मोठ्या कार्यक्रमात वगैरे कुठे पण नेऊ शकता. खूप छान अशी ही बॅग आहे. त्यानंतर बघा हे छोटंसं पाऊच बनवलेलं आहे. किती सुंदर दिसते आहे छोटंसं पाऊच, आणि याला आपण रनरला एक म्हणजे दोरी बांधून बघा त्याला असे लटकन केलेले आहेत याच कापडापासून. तर हे पण किती सुंदर दिसत आहे बघा, असं लटकन टाईप, आणि छोटंसं पाऊच आहे. तुम्हाला कुठे छोट्या कार्यक्रमात वगैरे जायचं असेल तर तुम्ही हातीसुद्धा नेऊ शकता. खूप छान असं वर्कचा कापड आहे, आणि टिकलीवर खूप छान असा कापड आहे हा मैत्रिणी. त्यानंतर बघा ही बॅग खूप सुंदर आहे मैत्रिणींनो. या बॅगेला बघा आतमधला कापडसुद्धा खूप शायनिंगचं आहे. आतमध्ये जे अस्तर आहे ते सुद्धा शायनिंगचं अस्तर आहे बघा, आणि त्याच शायनिंगच्या अस्तरपासून आपण या चेनला दोन्ही साईडने बघा चेन अटॅच केली, आणि त्याच्या दोन्ही साईडने आपण पायपिंगसुद्धा केलेली आहे याच कापडापासून. तर ती पण या कापडाला खूप सुंदर दिसत आहे कॉन्ट्रास्ट कलरमध्ये बघा. वरती पण आपण पायपिंग केलेली आहे, त्यामुळे खूप सुंदर असा लूक आलेला आहे या बॅगला. छोटीशी बॅग आहे पण खूप सुंदर दिसत आहे. आणि आतमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता या प्रकारे. हे बघा आतमध्ये सुद्धा हा शायनिंगचा कापड लावलेला आहे, आणि पूर्ण पायपिंग वगैरे केली आहे बघा. पूर्ण पायपिंग केलेली आहे, आणि खूप सुंदर अशी फिनिशिंगसहित आपली बॅग खूप सुंदर आहे. आणि ही बॅग मैत्रिणींनो माझी 1-2 दिवसामध्ये सेल पण होणार आहे बघा. किती सुंदर अशी छोटीशी बॅग आहे, मस्त खूप सुंदर अशी बॅग बनवलेली आहे. तर मोबाईल चार्जर करण्यासाठी असं चार्जिंग होल्डर किंवा हँगिंग होल्डर असं मी बनवलेलं आहे. तर हे बघा येथे आपण होल्डरला लावण्यासाठी, होल्डरमध्ये अडकवण्यासाठी बघा असं चौकोनी कापून इथे शिलाई मारून घेतलेली आहे. तर बघा इथे स्पेस पण आहे, तेथे आपण होल्डरमध्ये लटकवू शकतो, किंवा मग एखाद्या खिळ्याला वगैरे किंवा टांगण्यासाठी आपण इथे अशी छोटीशी पट्टी पण लावलेली आहे, तर आपण टांगूसुद्धा शकतो. तर असं हे मोबाईल चार्जिंग होल्डर आहे किंवा हँगिंग ऑर्गनायझर आहे बघा. तर हे खूप छान आहे. तुम्ही एकतर मोबाईलसाठी वापरू शकता, किंवा तुमचं छोटं मोठं सामान वगैरे काही ठेवायचं असेल तर त्यासाठीसुद्धा तुम्ही हे ऑर्गनायझर यूज करू शकता. तर असं हे छोटंसं ऑर्गनायझर खूप यूजफुल आहे मैत्रिणींनो. तर असं हे तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या यूट्यूबवर आपल्या चॅनलला सर्च करा, आणि तिथे तुम्ही माझे सर्व व्हिडिओ बघू शकता. तर त्यानंतर बघा तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल मैत्रिणींनो, तर आजच सबस्क्राईब करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर हे बघा ही बघा एक ब्लाऊज पीसचा कापड होता माझ्याकडे. तर
त्याचा बघा ब्लाऊज पीसच्या तुकड्यापासून ही बॅग मी तयार केलेली आहे. तर बघू शकता तुम्ही, छोटासा तुकडा होता आणि त्याला मी ही डार्क हिरव्या कलरचं बघा इथे पट्टी लावलेली आहे. तर ही पट्टी मी मैत्रिणींनो आतल्या भागाने जोडून बघा, वरच्या भागाने मी ही पट्टी जोडलेली नाही आहे. ही पट्टी मी आतल्या भागाने जोडलेली आहे आणि त्याला अशी वरती दुमडून इथे मी अशी पट्टी पायपिंग करून घेतलेली आहे बघा. आणि मी इथे सुद्धा बघा आतमधून शिलाई मारून मी वरच्या साईडने पट्टी काढून इथे शिलाई मारलेली आहे, म्हणजे पायपिंग केलेली आहे बॅगसाठी. आणि बघा पायपिंगसुद्धा करून घेतलेली आहे मी. आणि अशा प्रकारे एकदम फिनिशिंग सहित आपली ही बॅग तयार झालेली आहे. आणि बघा एकाच डायरेक्शनमध्ये जी आपण बॅगसाठी चेन लावतो तर ती एकाच डायरेक्शनमध्ये आली पाहिजे, तरच ती बॅग छान वाटते. तर बघू शकता तुम्ही हे बघा एकाच डायरेक्शनमध्ये आता ही उघडली आहे चेन. तर बघा ही पण एकाच डायरेक्शनमध्ये आपली चेन उघडलेली आहे. तर एकाच डायरेक्शनमध्ये ही बंदही होणार आहे बघा. एकाच आपल्या बॅगला अधिक छान लूक येतो. ही आपण काठाच्या पत्रापासून बघा बॅग बनवली आहे. तर याचा पण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्च केल्यानंतर बघा मिळून जाईल, तुम्ही बघू शकाल. कुठेही तुम्ही छोट्या मोठ्या कार्यक्रमात किंवा तुम्ही मार्केटमध्ये सुद्धा ही बॅग नेऊ शकता, खूप छान दिसते. मी एक गुढी वस्त्रसुद्धा आपल्या चॅनलवर बघा मी व्हिडिओ टाकलेला आहे गुढी वस्त्राचा, तर हे पण बघू शकता. तर याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्च केल्यानंतर बघायला मिळेल. तर आपल्या चॅनल व्यतिरिक्त मी दुसऱ्यासुद्धा बॅग शिवलेले आहेत. काही पोटली बॅग आहेत, तर त्यातली ही अशा प्रकारे पोटली बॅग आतमध्ये हे बघा आतमध्ये पण स्पेस आहे. आणि अशा प्रकारे ही दोरी ओढून त्याला जमा करून ही छान असा पोटली बॅगचा आकार येतो. आणि वरतीसुद्धा आपण बेल्टला अशी लेस लावलेली आहे आणि अशी हातामध्ये अशी ठेवून बघा किती सुंदर असा आपल्या पोटली बॅगचा लूक आलेला आहे. तर बघू शकता किती सुंदर दिसत आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जर पोटली बॅगचा व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंट करू शकता. मी पोटली बॅगचा व्हिडिओ नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेल. ही दुसरी पोटली बॅग आहे बघा. तर ही पण अशी मी गोल साईजमध्ये बनवलेली आहे. तर ही दुसरी पद्धत आहे बघा पोटली बॅग दुसऱ्या पद्धतीने बनवलेली. तर ही सुद्धा अशी आपण याला मनीचं हँडल केलं आहे मनीपासून, आणि ही पण खूप सुंदर दिसते आणि पूर्ण लेस लावलेली आहे. तर खूप छान असा आपल्या बॅगला लूक आलेला आहे. आणि असे छोटे छोटे मनी आपण चिकटवून बघा असं आपण याला डिझाईन करू शकतो कापडाला. तर त्यानंतर बघा ही एक बॅग मी बनवलेली आहे, बघू शकता तुम्ही. बघा किती सुंदर आहे. आणि आतमध्ये मी अस्तरसाठी चादरचा जो कपडा आहे तो यूज केलेला आहे आणि मध्ये फोम. तरी पण खूप छान असा आकार आलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि याची डिझाईन वगैरे डिझायनर बॅग खूप सुंदर आहे. तुम्ही मार्केटमध्ये न्या किंवा लग्नात न्या, कुठेही न्या, खूप छान अशी दिसते ही. याचं कापडही खूप सुंदर आहे मैत्रिणींनो. तर अशा प्रकारे तुम्ही घरीच अशा सुंदर सुंदर बॅग, पर्स, असे डिझायनर काही ऑर्गनायझर तुम्ही बनवू शकता. ही सुद्धा बॅग मी कस्टमरच्या ऑर्डरनुसार बनवून दिलेली आहे. तर एका कस्टमरने बघा ही बॅग आणि याच कापडापासून बघा एक छोटीशी पर्स मला ऑर्डर केलेली आहे. तर बघू सुंदर अशी बॅग आहे डिझायनर कापडाची, खूप सुंदर अशी बॅग दिसते. तुम्ही लग्नामध्ये वगैरे फंक्शनमध्ये कुठेही नेऊ शकता आणि खूप सुंदर असा लूक आहे बॅगेला. आणि ही पण तुम्ही कुठेही हातामध्ये नेऊ शकता. आणि बघा याला एका साईडने असं खूप छान लटकन दिलेले आहे आणि आतमध्ये असे मनी टाकलेले आहे. त्यानंतर असे लटकन केलेले आहे याच. आणि दुसऱ्या साईडला असं धरण्यासाठी असं हँगर थोडंसं छोटंसं आपण इथे पट्टी लावून घेतलेली आहे. कस्टमरच्या डिमांडनुसार हे मी बनवलेलं आहे. ही बघा हा ब्लाऊज पीसचे हे 2 कापड आहे बघा. तर हा ब्लाऊज पीसचा छोटासा कापड होता. तर आणि त्याला मी या कापडाचा जोड दिलेला आहे आणि त्याला अशी छान अशी दोन्ही साईडने लेस लावून घेतलेली आहे बघा. तर किती सुंदर अशी आपली बॅग तयार झालेली आहे. तर असेच आपण छोट्याशा कापडापासून सुंदर अशा बॅग बनवू शकतो. तर बघू शकता तुम्ही.
तर किती सुंदर अशी ही बॅग बनवून आपली तयार झालेली आहे. तर असेच मैत्रिणींनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. तर कसा वाटला मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. जय महाराष्ट्र.